मनोज भगत कोंबडभुजे मंगेश स्पोर्ट्स कोंबड संघाचे ऑनर आणि आमचे अगदी जवळचे मित्र मॉर्निंग मास्टरचे अगदी खूप जवळीचे मित्र मनोज भगत यांचं आगमन झालंय. मनोज भगतला विनंती करतोय आपण स्टेजवरती व्यासपीठावर द्यायचंय. चला सागर पाटील पारगाव या लगेच. डॉक्टर सचिन गोरे साहेब आणि यांचा इथं सन्मान करायचा. डॉक्टर सचिन गोरे साहेब यांचा इथं सन्मान मनोज भगत यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद मनोज भगत. जास्त आता म्हणजे इकडे बसू नको. टाइम नाही आपल्याकडे. सिरियस मॅच बाय मॅच बी नाहीतर टिंगल करत असं ते टाइमपास करतील. चला डॉक्टर प्रशांत सरांचा देखील इथं सन्मान करायचा आहे. डॉक्टर प्रशांत सरांचा इथं सन्मान होता. चला लगेचच त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संदीप शेट्टी यांना विनंती करतोय. या गौरी स्पोर्टचे आधारस्तंभ आहेत. पॅकर पुरस्कर्ते संघ मालक त्यांचे शुभ हस्ते सत्कार होतोय. आणि आता मॅच सुरू होणार आहे. 2 ओव्हरची सेमीफायनल फायनल 1 ओव्हर. चला लवकरात लवकर घाई करायची आहे. बेलवली आणि आता सागर पाटील पारगाव आपण यांच्याकडे बोलणार आहोत. हॅलो चला अजित भोर आणि लीला जोगेकर सलामीच्या फलंदाज 2 षटकांचा सामना. बेलवली पक्ष विसंबे सेमीफाइनल लढत रंगतदार मुकाबला. हजारों सर बहुत सालों के बाद गुरु शिष्याचा मिलाप पाहायला मिळतोय. धन्यवाद. चला सामना झाले जरा प्लीज लवकर लवकर. अजित भोर लीला जोगेकर. अजित भोईर बॉलर माहिती नाही मला. आणि इथे मात्र काय गपचक दोघांच्या हातातून चेंडू सुटला. आला चौकार. चेंडू सीमा पार. बॉलरचं नाव अरे मोजून बघतो जरा. 8 खेळाडू आहेत. दादा बॉलरचं नाव काय राजेश? नाही ना आता तुम्ही एक काम करा. ट्रॅफिक घेताना तुमचा अर्ध कपात करू आम्ही. कारण तुम्ही सकाळपासून एक पण प्लेअर सांगितला नाही. व्यवस्थित नाव समजलेली नाही. चला बघूया. आले ना आता बाबा बघा. आणि फलंदाज मात्र बाद असेल. नवीन फलंदाज लगेच पाठवा. मुन्ना सुरते साहेब बिग ओनर बिग सपोर्टर बिग फॅन भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे. बघा सरपण आले शिष्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. हजारे सर एक जबरदस्त देवराम गोवारे. 2 षटकांचा सामना. भाऊ लगेच या टाइमपास नको. फायनल खेळायचे बक्षीस समारंभ इथे लाईटची व्यवस्था कमी आहे. दादा ओ दादा वायर बघा. वायर तुम्ही लाईटीची वायर आहे. मग करंट लागला तर बोलू नका मला. पुन्हा एकदा सामना सुरू. जबरदस्त रंगाचा लढत. बेलवली पक्ष विसंबे दोन्ही संघ पल्ले बिल्ड. बिडीशेट बघा हेअरस्टाईल जरा सारखी करतात. जबरदस्त बॉडी बिल्डर. ओ आज चेंडू पडला. वा गती परिवर्तन व्हेरिएशन बदललं. चेंडूची वेग कमी केला गती कमी केली आणि चेंडू वाटून निर्धाव. ज्यांनी कर्णाला गाजवला सर्व गाजवले आणि यांनी बेलवली गाजवली. आधी गाजवली माजी सरपंच नरेश पाटील. ओ गुड डिलिव्हरी. एकटे डाट चेंडू घालून फायदा नाही. कारण सामना 2 षटकांचा. 12 चेंडू तुमच्या वाट्याला आलेत. 12 चेंडू मध्ये अजित भोर बाद झालेत. 12 चेंडू मध्ये तुम्हाला गुमचा करावं लागेल. त्यामुळे समोर बेलवली आहे. ही सेमी आहे. नवीन म्हणजे 10वीचा पाया. हा बघा काय क्षेत्ररक्षण होतंय. बघा सीमारेषा जबरदस्त आहे. मैदान जबरदस्त आहे. केवी टाका मैदान. 5 चेंडू मध्ये 4 धावा झाल्यात. इकडे आहे ना स्कोरल दमला बिचारा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नेम जगदीश भिंगारकर. प्रचंड बोली लागली. जगदीश भिंगारकर
अभी राम शेर को भी कभी कभी भेजो, काफी बढ़िया खेलते हैं। गूगल स्पिन गेंदबाज। चला 1 षटक 5 रन 2 सफलता। चला सेमीफायनलची लढत आहे, याच्यानंतर मेगा फायनल पाहायला मिळेल। सायकल वाटपात आहे, बॅट वाटपात आहे। नरेश पाटील 4 झाले, 2-4 2 षटकाचा सामना आहे। 4 धावा धावकर लागला। पुढचा चेंडू या षटकातील। प्लीज सायलेंस, प्लीज सायलेंस, बी कंट्रोल, टेक आवर सीट, प्लीज सिट डाऊन। नरेश पाटील माजी सरपंच आलेत गोलंदाजीसाठी आणि समोर फलंदाज निलेश जुवेकर। स्लॉट चेंडू आणि भिरकावून दिलाय बघा। क्षेत्ररक्षक मात्र चांगलं आहे बेलोली संघाचं। त्याला लगेच बरोबर पाडा लगेच। अजय ना अभय भोईर का सुरते अभय नवीन फलंदाज नाही बरं धावता भाऊ। अंधार पडत चाललाय। आता 1 धावा रोखण्यासाठी आणखीन एक सामना खेळवायचा आहे। नवीनची सेना रेडी आहे। करंजा पाहिजे धावा झाले धाबलकावर फक्त 4 आणि गडी बाद झाले 3। पॉइंट शेताकडे चेंडू भिरकावून दिलाय। सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। सुंदर फेकी 5 धावा धाबलकावर 5 धावा धाबलकावर लागलं। दमदार खेळ सेमीफायनलचा मुकाबला। त्याच्यानंतर मेगा फायनल, त्याच्यानंतर बक्षीस समारंभ, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी। सामन्याला तो सुरुवात पुढचा चेंडू नरेश पाटील स्पीड अप करा प्लीज। हो आज मात्र नवरा बायकोचा एक भव्य नातं आहे। पुढचा चेंडू या षटकाची पाहायला मिळतो स्कोअर गार्डवर। वाह डॉट चेंडू जोडले जातील तेवढं मात्र टेन्शन वाढेल। 2 चेंडू शेष आहेत या षटकातील, शेवटच्या षटकातील बघा। स्लो डिलिव्हरी नरेश पाटील। आता मात्र अंतिम चेंडू असेल आणि धावा फक्त झाल्या फक्त आणि फक्त 5। 3 गडी बाद 12 चेंडूचा खेळ। सेमीफायनलची लढत बिग फाईट मॅच। पुन्हा एकदा चौका हार चेंडू सुमारशीकडे जातो। आला हा चौका आणि संघाची धावसंख्या 9। 10 धावेचं टार्गेट। चला 10 रन का टार्गेट है। चलो आमच्या मस्त दमदार विषयाचे सर आपले पाहतो। जवळजवळ 6वी 7वी 8वी 9वी 10वी 4 वर्ष आम्हाला शिकवून आम्हाला इतिहासाचे धडे शिकवणारे गिरवणारे आमचे हजारो सर इथे आम्हाला पाहायला मिळालेत। विद्यार्थी आणि शिक्षकाचा मिलाप कसा असतो बघा। बरोबर ना सर? मारायचं पण जाम मला, पण मारला म्हणून शिकलो। राजेश बाबा आमचे शिक्षक हो बेलेली बसला पाटील झालं धावत काय टाइमपास आहे तुमचा। आणखी सामने खेळायचे बरं धावा ना मग धावल्याने शरीर चांगलं तंदुरुस्त राहतो। इकडे बघा आमचे जगदीश भाऊ आले। मुन्ना भाऊ ते यांचं नाव काय हे आले ते नाव काय
उमेश जुंद्रेकर बिग सपोर्टर व्हीव्हीपी. सामना कुठे असतो व्हीव्हीपीचा बरोबर जातात उमेश सर. सलामीचा फलंदाज पाठवा लगेच. ओ दादा दाना ओ तांडे साहेब. अरे एखाद्या सरपंचाला एवढा टाइम नसतो तर नरेश पंचाला टाइम लागतोय. अरे बरोबर आहे ओके चाफाची गरज नाही. चला 10 धाव्यांचा टार्गेट आहे. सेमी फायनल दिलेलं कोण फायनल मध्ये जाणार. अरे तुला ना शपथ सांगतोय चला. और नहीं चले रेडी पोजीशन रेडी पोजीशन रेडी पोजीशन. आ जाओ आ जाओ. नंदी दुर्ला बोला. हाँ चला 10 धावेचा टार्गेट आहे. गोलंदाज आपण पाहतोय विचिन्न समाधान जगदीश भिंगारकर. विसंब्यामध्ये सगळी नावं पाठवत टेन्शन घेऊ नका तुम्ही. सर ते काय बसले हजारे सर हे समोर हाताची घडी घातली बघा. हा पुन्हा एकदा सामना सुरुवात. 10 धावेचा टार्गेट आहे. 10 धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 12 चेंडू आहेत. आता मात्र 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 चेंडू खेळ बाकी. 9 धावांची गरज. 1 षटकार आणि 3 धावांची आवश्यकता. बघूया काय होणार. एका हातामध्ये चेंडू भिरकावला. क्षेत्ररक्षक आलेत खाली. सापडला झालात मासा. काय जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. आमच्या विसंगामध्ये नुसते बॉडी बिल्डर नाही चांगले चांगले फिल्डर पण आहेत. नए बल्लेबाज राजेश देखो कॅच कोणी घेतली. नाना गोवारी. भाई हातामध्ये टी शर्ट काय सकाळपासून घेऊन फिरताय. नन्ना मुन्ना जादूगार सकाळपासून ती पिशवी सोडली नाही. स्कायरा 11 आमचे नंदू दादा आपण सकाळपासून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. विजय खारकर यांचे अतिशय जवळचे मित्र आणि गौरी स्पोर्ट्स मुलीच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळतोय. बघा आमचे सुहास भाऊ फटाके घेऊन आले. आता दान 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 वाजणार. हा छोटा फटाका स्विच ऑफ नाही ते आता भाई बॉक्स तसा दिसला ना. हा छोटा ब्रँड आहे. छोटा तीर घावकर गंभीर. कोण घेऊन येणार हे कूलर. कोण घेऊन जाणार सायकल आणि कोण घेऊन जाणार बॅट. इथे बघा इथं बघा इथं बघा. आता पाखरे मात्र घाटाकडे येतील अशी पाखरे येते. सुहास भाईने आम्हाला जाम खुश केलं आज. 1 नंबर समालोचन आवडलं. डायरेक्ट रोडकास्ट ओम साई चषक. दादा असं करा असं करा. सौजन्य दत्तू गणपत कांबळे उल्वे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ब्रँडेड शूज आणि त्याच्याकडून आम्हाला 2 कूलर पण आहेत. बरोबर ना. नाव घेणं गरजेचं आहे नाहीतर मग उद्या विचारायला कोण समालोचक होता नाव पण नाही घेतली असं नको व्हायला. आमचे निवृत्त सर खारकर बॅट बघा बॅटच्या पत्त्यामध्ये चेंडू येत नाही. एकदा आरडीओची वापरून बघा. आरडीओची बॅट त्याच्या हातामध्ये जाते. किरण पाटील आयलेश म्हात्रे आणि प्रदीप खारकर डायरेक्ट 3 सायकल घेऊन आले. उद्या गाडी येणार येणार उलव्याला जल्लोष होणार पहिली बाईक येणार. लागला तो तोंडरेच्या मैदानातून आयलेश सिरीजच्या रेसमध्ये आहे. इथे मात्र कुठला खेळाडू रेसमध्ये पाहायला मिळेल. डुआर नाही अजून पाकिट चालू आहे बघा. डुआर नाईची मॅच याच्यानंतर फायनल असेल. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ बघा. पुढचा चेंडू आणि राजाच्या वेळेला आता मात्र सेमी फायनलला पहिला चौकार.
आप्पांचा इशाराला 4 धावेचा संघाची धावसंख्या 4 आणि पुढे सरकतोय 10 धावांचा धावगड धावा झाल्या धावल त्यावर आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 स्कोर जबरदस्त आहे भाऊ संपर्क साधू शकता दमदार स्कोरिंग विसंग टीम जाताना मला भेटा स्कोरर 1 नंबर आहे मापक दर आहे पण स्कोरर 1 नंबर आहे दमदार अपडेटिंग उलवेलड मधला रायगड मधला नावाजलेला गुणलेखक आपण बघतो प्रणय म्हात्रे मोरावे पुन्हा एकदा आला तो कार्पेट चेंड उचलणार फेकणार तोपर्यंत मला एक दुसरीचा प्रयत्न धोका काही गरज नव्हती रे धाव घेऊयाची अति घाई झाली याला परत याची चला बॅट पावल्या 2 धावसंख्येची गरज बॅट्समॅन नेम प्लीज हो बशिराम पाटील सर बॅट्समॅन नेम प्लीज सुधीर तांडेल आमच्या समालोचकामधले गुरु सुधीरजी परदेशी चिंचपाडा आणि इथे मात्र फलंदाज सुधीर तांडेल पाहूया कंपल्सरी जेसिंग मध्ये घर असेल दादा 2 धावेची 2 धावसंख्येची गरज वलिया किरण पाणी फायनल ही 1 ओव्हरचीच होणार आहे कोणत्याही संघाचा आम्ही एक्सक्यूज ऐकला जाणार नाहीये त्यामुळे अगोदरच मी अनाउन्समेंट करतोय फायनल ही 1च षटकाची होणार आहे कारण आता 6:30 वाजायला आलेत त्यामुळे तुम्ही संघांनी टाइमपास केला सकाळपासून मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आणि त्यामुळे ही वेळ झाली आहे फिल्डिंग लावताना तुम्ही वेळ घेता एक क्षेत्ररक्षक जवळ येतोय टाइमपास करता असता म्हणून आता हे षटक कमी करण्याची वेळ आली आहे याच्यामध्ये तुम्ही याला कारणीभूत आहात चला फायनल 1 ओव्हरची होईल पुढचा चेंडू वेळ झाली स्पर्धेला या उलवा गावाला 1 षटकाची फायनल लागेल तुम्हाला खेळ आला बघूया दमदार राजन राजेश गायकर हसतात काय बोलला सकाळपासून बॅटीला काय बॉल लागलेला नाना गोवारी पुढचा चेंडू या षटकातील नरेश पाटील आणि हा खराब चेंडू चला झाला 1 धाव पाहिजे एका धावची वर करा कॅप्टन लय दलू या की इकडे काढतो चला म्हणजे एका धावची गरज आणि आता माझा षटकार आलाय समालोचन कक्षाच्या वर्ण आणि सामना मात्र